त्यामुळे साहेब या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन महामानवाला उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी राज्य देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी दादर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विविध क्षेत्रातील गणमान्य मान्यवर देखील दाखल झालेले आहेत। राजकीय सामाजिक पायाभूत नागरी सेवा सुविधा क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, महामानवाला अभिवादन करतायत। उदय सामंत सर आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, काय भावना आहेत आजच्या दिवशी? माझं आणि या परिसराचं नातं 2012 पासूनचं आहे। मी ज्यावेळी 12-13 पासूनचा मी ज्यावेळी राज्यमंत्री झालो नगरविकास खात्याचा, त्यावेळी या संपूर्ण परिसराशी माझा अतिशय जवळून संबंध आला, कारण मी ग्रामीण भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता होतो। आणि ज्या डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मंत्री होण्याचा लोकशाहीतला संविधान आम्हाला दिलं, त्या महामानवाला आज मी अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिवादन करत असताना नुसतं अभिवादन करून जाण्यापेक्षा पुढच्या वर्षीचा संकल्प देखील आपण केला पाहिजे। दरवर्षीचा संकल्प आम्ही केला पाहिजे की त्यांनी जो आदर्श निर्माण करून दिलेला आहे त्या आदर्शावर आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, आणि तीच भूमिका घेऊन मी दरवर्षी अभिवादन करायला येतो। तर एक सकारात्मक बाब अशी आहे की आज शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका किंवा संविधानाची उद्देशिका ठेवली जाते। काय नेमका उद्देश आहे? एका बाजूला राज्यात आणि देशात संविधान लोकशाही धोक्यात आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी बुमरँग आवाज होतोय, सूर निघतोय। आपली ही सकारात्मक भूमिका शिंदे साहेबांच्या माध्यमातून कशी आहे? शिंदे साहेबांची संविधानाबद्दलची भूमिका ही कायम सकारात्मकच राहिलेली आहे। मी मराठी भाषेचा देखील मंत्री म्हणून काम करतोय। आम्ही एक भविष्यामध्ये पुढच्या वर्षी एक मोहीम अशी देखील राबवतोय की संविधानाच्या ज्या प्रती आहेत, संविधानाचा जो अभ्यास आहे तो प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना घेतलेली होती। दुर्दैवानं पुढे आम्ही जाऊ शकलो नाही, परंतु मी चंद्रकांत दादांना देखील विनंती करणार आहे की शेवटी संविधानामुळे आम्ही आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली त्याच्यामुळे आम्ही आहोत, आणि त्याच्यामुळे संविधान नक्की काय आहे आणि संविधान किती ताकदीचं आहे, जगात आपलं सर्वश्रेष्ठ आहे, हे भावी पिढीला कळलं पाहिजे, तरुणाईला कळलं पाहिजे। ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे, आणि त्याच्यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून जे काही मला करता येईल ते मी करणार। संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जे आहेत आनंदराज आंबेडकर सर आपल्या सोबत जोडलेले आहेत, शिवसेनेसोबत जोडलेले आहेत। एक काय त्या ठिकाणी चांगलं एक सकारात्मक घडेल असं मला एक सांगताना आनंद होतोय की खरं तर रत्नागिरी जिल्हा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा आहे। त्यांचं जे मूळ गाव आहे तिथं आजपर्यंत शासकीय जयंती कधी साजरी झाली नव्हती, पण मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर तिथं शासकीय जयंती आपण साजरी करतो आंबोड्यामध्ये। तिथे मॉडेल कॉलेज आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, तिथल्याच स्थानिक लोकांना आपण तिथे रोजगार मिळवून दिलेला आहे। आणि रत्नागिरीमध्ये देखील पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन जे झालं महाराष्ट्रातलं, हे रत्नागिरीमध्ये झालं। आणि आज एक चांगल्या पद्धतीचं देशातलं चांगलं बौद्ध विहार देखील आम्ही रत्नागिरीमध्ये उभं करतोय, आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आणि त्यांनी दिलेला संदेश पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। धन्यवाद। आपल्यासोबत या ठिकाणी उदय सामंत सर होते, आणि एकूणच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर आपले मौलिक विचार मांडलेले आहेत। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र।